तेग बहादूर साहिब यांचं 350वे शहीदी समागम वर्ष नांदेडमध्ये शीख धर्मीयांकडून हिंददी चादरचं आयोजन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित। मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम? आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। सोमय्यांनी माझ्यावर कारवाई करून दाखवावी, इम्तियाज जलील यांचं किरीट सोमय्यांना आव्हान। मुंब्रा हिरवा करणार या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला। माफीनामा दिलेला नाही, माफीनाम्याची बातमी सहर शेखने फेटाळली। इंदापुरात आजी माजी मंत्री यांचा झिंगाट गाण्यावर डान्स। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा एकत्रितपणे डान्स। मॅरेथॉनच्या वेळी दोन्ही नेत्यांनी धरला ठेका। लोकलमध्ये झालेल्या वादातून मालाड स्टेशनवर प्रवाशाची निर्घृण हत्या। पोलिसांकडून आरोपी ओमकार शिंदेला अटक। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक। महिनाभरात कांद्याच्या दरात 2 ते 2.5 हजार रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी वर्गात नाराजी। उत्पादन खर्चही भरून निघत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी। गावात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत भाविकांच्या रांगा। भाविकांना दर्शनासाठी लागतोय 8 ते 9 तासांचा वेळ। आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आजही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। 20-20 मिनिटांचा ब्लॉक घेऊन कोंडी फोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न। एक महत्त्वाची बातमी आणि सविस्तर बातमी आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात एक होतील आणि शरद पवारांसह अजित पवार महाविकास आघाडीत येतील असं भाकीत संजय राऊतांनी केलेलं आहे। राऊतांच्या या भाकीतावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। महापालिका निवडणुकांपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार आहेत। या संदर्भात बोलताना खासदार संजय राऊत यांनी अजित पवार महाविकास आघाडीत येतील असं भाकीत केलेलं आहे। तर संजय राऊतांना अफवा पसरवण्याचं व्यसनच लागलेलं आहे अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेली आहे। शरद पवार हे आमच्या बरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे। अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरी त्यांनी महाविकास आघाडी बरोबर पाठ लावलेला आहे। अशा वेळेला त्यांच्या तिथे कारवाई आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत। अजित पवार त्यांच्या पक्षासह आज शरद पवार साहेबांबरोबर युती करतायत, म्हणजे त्यांचं मन कुठे आहे? त्यांचं मन त्यांचं मूळ कुटुंबाकडे आहे, बरोबर ना? त्याच्यामुळे अख्खं कुटुंब महाविकास आघाडीत सामील होईल। काही ठिकाणी घड्याळी सोबत आणि तुतारी एकत्र लढते। हा निर्णय स्थानिक पातळीवरच्या राजकीय परिस्थितीनुसार झालेला निर्णय आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही महायुतीमध्ये होता, आजही महायुतीमध्ये आहे आणि उद्याही महायुती सोबत राहील। संजय राऊत साहेब अफवा पसरवणं त्यांचं व्यसन आहे आणि त्या व्यसनाच्या अधीन राहून त्यांनी केलेलं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुती सोबत आहे आणि महायुती सोबत राहील। अजितदादा पवार हे महायुतीचे घटक पक्ष आहेत। अजितदादांबद्दलची कितीही स्वप्न तुम्ही बघितले की ते महाविकास आघाडीमध्ये येतील, तर ते अजिबात होणार नाही। अफवांची फॅक्टरी पसरवणं एवढंच संजय राऊत यांचं सकाळी सकाळी काम असतं। या अफवांच्या फॅक्टरीला अजितदादा कधीही बळी पडणार नाहीत। दरम्यान आम्ही एकत्र आलो तर बिघडलं कुठं असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारलाय। आम्ही भांडलो की काही जणांचं फावतं? इंदापुरातील राजकीय समीकरणांवर अजित पवारांनी असं भाष्य केलेलं आहे। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये इंदापूरमध्ये दत्ता भरणे हर्षवर्धन पाटील एकत्र आले। या संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना टोला हाणलेला आहे।
वाद घालत बसण्यापेक्षा जर हर्षवर्धन पाटील आणि तिथं दत्ताभाऊ भरणे एकत्र आले, अप्पासाहेब जगदाळेंनी साथ दिली, इतर लोकांनी साथ दिली, बिघडलं कुठं? एक होतं, आम्ही वेगवेगळे भांडलो की काही जणांचं फावतं, ते नाराज होतात. ही एकत्र आल्यावर आपल्याला कशी किंमत येणार? अरे पण तुम्हाला किंमत येण्याच्या करता आम्ही एकमेकाच्या उरावर बसायचं का कशावर बसायचं? कशा करता रे बाबा? पुन्हा एकदा सुपरफास्ट. हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा उद्यापासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील 14 एसी लोकल सेवांचं वेळापत्रक देखील मध्य रेल्वेनं जाहीर केलं आहे. त्यामुळे उद्यापासून हार्बर मार्गावरील प्रवास अधिक सुखकर होईल. नव्या एसी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल हार्बर लाईनवर चालवल्या जाणार आहेत. रेल्वेकडून रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी एसी लोकल सेवांच्या वेळेत नॉन एसी लोकल सेवा सुरू ठेवल्या जातील अशी माहिती मिळते आहे. समृद्धी हायवेवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आता दिलासा मिळणार आहे. समृद्धी हायवेवर प्रवाशांना खानपान आणि स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध होणार आहे. एकूण 22 ठिकाणी विविध सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. त्यापैकी 8 ठिकाणी उपाहारगृह सुरू झालेली आहेत. नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर मऱ्हाळ, डवाळा, वरझाडी, मांडवा, रेणुकापूर या ठिकाणी उपाहारगृह सुरू झालेली आहेत. मुंबई शहर आणि उपनगरातही किमान तापमानामध्ये घट होत असून थंडीचा कडाका वाढलेला आहे. शहरात 17 डिग्री किमान तापमानाची नोंद झाली आहे. शनिवारी ही नोंद करण्यात आली. थंडीचा कडाका आणखी काही दिवस असाच राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. एसटीच्या ताफ्यामध्ये लवकरच तब्बल 8,000 मालकीच्या गाड्या दाखल होणार आहेत. एसटीच्या या नव्या गाड्यांवर चालक वाहक कंत्राटी असणार आहेत. सध्या सरकारनं 16,500 चालक आणि 1,100 यांत्रिकी कर्मचारी कंत्राटी पद्धतीनं भरायला परवानगी दिलेली आहे. हे कंत्राटी कर्मचारी 3 वर्षांकरता आहेत. प्रभादेवी इथल्या ब्रिटिशकालीन एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाकरता मध्य रेल्वेची वाहतूक 12 तास बंद ठेवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. पुलाचा सांगाडा हटवण्याकरता सगळ्यात मोठ्या ब्लॉकबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. याच दृष्टीनं कमीत कमी लोकल ट्रेन रद्द करण्याच्या हेतूनं ब्लॉकचं नियोजन केलं जात आहे. सुरुवातीच्या 15 तासांऐवजी 12 तासांचा ब्लॉक घेण्याबाबत मध्य रेल्वे आणि महारेलमध्ये बोलणी सुरू आहेत. त्यानुसार रेल्वे बोर्डाकडे सुधारित प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेकडून मालमत्ता कर संकलनाच्या कामाला सुरुवात झाली. 22 जानेवारीपर्यंत 5,288 कोटींच्या मालमत्ता कराचं संकलन करण्यात आलं. यात सर्वाधिक मालमत्ता कर वसुली पालिकेच्या के पूर्व विभागानं केलेली आहे. चांदीच्या भावामध्ये शनिवारी पुन्हा 15,000 रुपयांची वाढ झाली. वस्तू आणि सेवा करासह चांदी प्रति किलो 3,50,200 रुपयांवर गेली. सोन्याच्या भावामध्ये मात्र 10,100 रुपयांची घट झाली. सोनं जीएसटीसह प्रति तोळा 1,48,347 रुपयांवर पोहोचलेलं आहे. वर्षानुवर्ष 160 चौरस फुटाच्या घरात वास्तव्य करणाऱ्या बीडीडी चाळवासियांची टप्प्याटप्प्यानं गृहस्वप्न पूर्ती होत आहे. वरळीतील बीडीडी चाळीतील 556 रहिवाशांना याआधीच घराचा ताबा दिला गेलाय. म्हाडाकडून आता दुसऱ्या टप्प्यात आणखी 556 रहिवाशांना तर नायगाव इथल्या सुमारे 864 रहिवाशांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये घराचा ताबा दिला जाणार आहे. त्याबाबत तयारी म्हाडाकडून सुरू आहे. राज्याच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांना देण्यात येणाऱ्या शुल्क प्रतिपूर्तीची राज्यभरातील थकबाकी 2,000 कोटींवर पोहोचलेली आहे. फक्त मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यांचा विचार करता ही रक्कम 450 कोटींच्या आसपास आहे. ही रक्कम न मिळाल्यानं शाळा चालवणं कठीण झालेलं आहे. राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पात्रता तपासण्याकरता राज्य सरकारनं त्यांच्या उत्पन्नासंदर्भात अहवाल प्राप्तिकर विभागाकडून मागवला. तो प्राप्त झाला असून जिल्हा परिषद निवडणुकीनंतर या अहवालाच्या आधारे या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे. रत्नागिरीच्या मांदिवली इथल्या उर्दू शाळा परिसरामध्ये खानपानामुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास विद्यार्थ्यांना होतोय. या पार्श्वभूमीवर 26 जानेवारीच्या झेंडावंदन कार्यक्रमाला न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतलाय. खाणकाम बंद होत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतलेली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या छाबडा हॉस्पिटलमध्ये 23 वर्षाच्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या दिला. हॉस्पिटलवर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीवरील पुलावर पुन्हा एकदा वाहतुकीची कोंडी झाली होती. तब्बल 3 तास चाललेल्या या कोंडीमुळे प्रवासी आणि पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. वाहन चालक आणि प्रवासी चांगलेच वैतागल्याचं बघायला मिळालं. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या छाप्यामध्ये 16 किलो गांजा जप्त करण्यात आला. गांजाच्या झाडांची देखभाल करणाऱ्याला अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सनं अटक केली. छत्रपती संभाजीनगरच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सनं भूम तालुक्यामध्ये ही कारवाई केली आहे. जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सागरपार्क मैदानावर खानदेश कन्या बहिणाबाई महोत्सव सुरू झालाय. या महोत्सवामध्ये राज्यातील 280हून अधिक बचत गटाच्या महिलांनी वेगवेगळे उपक्रम राबवले, मेजवानी ठेवली आहे. दरम्यान जिल्ह्यातील खवय्यांनी खापरावरची पुरणाची पोळी खाण्याकरता मोठी गर्दी केली होती. अजून एक महत्त्वाची बातमी आहे. धर्म स्वातंत्र्य, मानवी मूल्य आणि विचार स्वातंत्र्याकरता सर्वोच्च बलिदान देणारे हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी वर्षानिमित्त नांदेडमध्ये भव्य शहीदी समागमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या समागमाकरता देश-विदेशातले लाखो शीख बांधव आणि भाविक नांदेडमध्ये दाखल झालेत. नांदेड शहराला शीख धर्मीयांच्या दृष्टीनं अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक असं महत्त्व आहे. जगभरातील शीख बांधवांकरता आयुष्यात एकदा तरी नांदेड इथं येऊन हुजूर साहिबमध्ये माथा टेकणं हे धार्मिक कर्तव्य आणि आध्यात्मिक समाधान मानलं जातं. नांदेडच्या दक्षिणेकडील 52 एकराच्या भव्य मैदानामध्ये हा भव्य कार्यक्रम होणार आहे.